साताऱ्यातून एक अशी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाचाही काळीज हेलावून जाईल. फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 लोकांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झालाय. पण या घटनेतलं सर्वात मोठं दुःख काय आहे माहितीये? विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्याच माणसाला वाचवण्यासाठी घरातील इतर 3 जण धावले आणि एकमेकांना वाचवण्याच्या या धडपडीत अख्खं कुटुंब कायमचं संपलं. ही हृदयद्रावक घटना घडली आहे खामगाव येथे एका खासगी शाळेजवळ. बुधवारची ती नेहमीसारखी एक पहाट होती. 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास कुटुंबातील मुख्य सदस्य किसन शिंदे हे काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडले. पण दुर्दैवाने तेथून गेलेल्या एका विद्युत वायरमध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता, ज्याचा किसन यांना तीव्र शॉक लागला. ते विजेच्या धक्क्याने तळमळत असल्याचं पाहताच घरातल्या इतर सदस्यांचा धीर सुटला. आपल्या माणसाला कसंही करून वाचवायचं याच एका भावनेने गंगूबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे हे तिघेही एकामागून एक मदतीसाठी धावले. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. विजेचा प्रवाह एवढा भयानक होता की वाचवायला गेलेले तिघेही त्या प्रवाहात अडकले आणि पाहता पाहता काही क्षणात चौघांचे प्राण गेले. पहाटेच्या वेळी हा सगळा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेतली आणि वीज पुरवठा बंद केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय की घराबाहेरच्या वायरमध्ये अचानक एवढा मोठा वीज प्रवाह आला कुठून? यात महावितरणचा निष्काळजीपणा आहे का? पोलीस याचा तपास करतायत. पण या निष्काळजीपणामुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा जो डोंगर कोसळलाय तो कधी भरून निघणार नाही. मित्रांनो, या मृत आत्म्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात, पण सोबतच एक डोळ्यात अंजन घालणारा धडाही घेऊयात. आपल्या डोळ्यांसमोर जर कधी कोणाला विजेचा शॉक लागला तर कितीही जवळची व्यक्ती असली तरी भावनेच्या भरात तिला थेट हात लावू नका. सर्वात आधी मेन स्विच बंद करा किंवा कोरड्या लाकूड वापरा. तुमची 1 सेकंदाची सतर्कता संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवू शकते. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.